धावसंख्येमध्ये जास्त होते, तर आता मागील 2 सामन्यांमध्ये धावसंख्या कुठेतरी कमी राहिली होती. इथे पहिला चेंडू खूप सुंदररित्या डोला, बघूया तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, आणि दरम्यान चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. पहिल्या चेंडूवर सुंदररित्या टोळला फटका, समोरच्या दिशेला जातोय 6 धावांसाठी षटकार. आणि ते बघतोय दुसऱ्या चेंडूवर चांगला असं पुनरागमन केलंय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार टोकला गेला, दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला परतवून लावलेलं इथे गोलंदाज आशिषने. नक्की चांगलं कमबॅक म्हणावं लागेल इथे गोलंदाजाला. नवीन फलंदाजीसाठी येतोय नवीन फलंदाज आतिश. खूपच सुंदर असं पुनरागमन असावं तर असंच नक्की. पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार लगावला जातो तेव्हा दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला परतवून लावलेलं इथे दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय तो आशिष अति समोर, आणि इथे काय पुनरागमन म्हणावं लागेल, काय यष्टांचा वेध घेतलाय इथे चेंडूने, आणि पुन्हा सलग 2 चेंडूंवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते आशिषने. नक्कीच आपण इथे बघतोय खूपच सुंदर असा ऍक्शन रिप्ले बघू शकता. चेंडूने नक्कीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूने मागून जाऊन मधल्या यष्टीचा वेध घेतलाय आणि फलंदाज बाद होतोय. 1 चेंडू 0 धाव, आतिश बाद होतोय. संघाची धाव संख्या स्थिरावली होती 6 धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु खूपच सुंदर असं पुनरागमन आशिषचं म्हणावं लागेल. सलग बघूया आजच्या दिवसभरातील ही पहिली हॅट्रिक होऊ शकते का. सलग 2 चेंडूंवर 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त केलंय आशिषने. दरम्यान षटकातील 4था चेंडू घेऊन आशिष, आणि इथे हलक्या हाताने चेंडू ढकललाय. तोपर्यंत 1 चोरटी धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू 7 धावा. नवीन आलेला फलंदाज आहे तो विनोद, 2 नंबर जर्सी मध्ये. खूपच सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये टाकलेला आपण इथे बघतोय. मागील सामन्यामध्ये अतिशय कमी धावसंख्या असलेला सामना आपण बघितला होता. तिथे शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत तो सामना गेला होता. दरम्यान 5 चेंडू 7 धावा. षटकातील शेवटचा चेंडू, दिशा थोडी भरकटली. पंच समांतर, जमिनीला समांतर हात करून आम्हाला इशारा दाखवतायत का चेंडू असेल अवांतर. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ असताना धावसंख्या झाली ती 8. इथे सुद्धा काही वेळ हवेमध्ये होता चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाने जज करण्याचा काही प्रयत्न केलेला नाहीये. आणि चेंडू तोपर्यंत 1 धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 9. लॉस्ट ऑफ 2 विकेट. तुकाराम सकपाळ साहेब यांना विनंती करतो का आपण दिनेशदादा शेलार यांचा सत्कार करावा. सदस्य सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल का त्यांनी दिनेशदादा शेलार यांचा सत्कार करावा. तुकाराम सकपाळ. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेला. हा निर्धाव चेंडू जाऊन विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात. इथे आपण बघू शकता स्क्रीनवर, इथे मान्यवरांचा सत्कार होतोय.
नक्कीच खूपच सुंदर अशी स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका जिल्हा रायगड भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसतोय आणि इथे गोलंदाज सुद्धा चुकतोय क्षेत्ररक्षण करण्यामध्ये आणि इथे होतोय खूपच मोठा घात गोलंदाज सोबत इथे फलंदाज बाद होता राहिलाय प्रशांत नक्कीच इथे गोलंदाज स्वतःवरच काहीसा नाराज होताना आपण इथे बघू शकतो झेल झाला पाहिजे होता कारण भरपूर वेळ मिळाला होता जज करण्यासाठी खेळाडूंना विनंती असेल पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये कमिटी आणि पंच आपण निर्णय लवकरात लवकर द्यायचा आहे ते पंचांनी दिलेला निर्णय अंतिम निर्णय राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आणि आपण इथे बघतोय का पंचांनी ते खेळाडूला डिस्टर्ब करण्याच्या नियमासंदर्भात पंचांनी इथे बाद दिलेला आपण इथे बघतोय कमिटीने लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे खेळाडू व्यत्यय या नियमांतर्गत पंचांनी दिलेला बादचा निर्णय पण कमिटीने लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे आणि आपला निर्णय किती कळवायचा आहे नक्कीच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र निर्माण झालं होतं ज्यावेळेस सुरेश रैना याने स्टंपवर थ्रो करताना इंजमाम उल हक याने मध्ये बॅट मध्ये घातली होती आणि तेव्हा त्याला बाद दिलं होतं तसंच काहीसा नियम इथे आपले पंच ऋतुंजय यांनी खेळाडू व्यत्यय या नियमांतर्गत इथे दिलेला आपण बघतोय
पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तो होता क्षेत्ररक्षकाकडून थोडासा फंबल होत आहे तोपर्यंत एक चोरटी धाव संख्येमध्ये 1 ने वाढ धाव संख्या झाली ती 17 बघूया कोणाला होतोय तो खतरा आता नक्की ते बघावं लागेल विनोद काय करतोय विनोदने आतापर्यंत अवघा एक चेंडू खेळताना एक धाव केलेली आहे आता मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाला 40च्या धाव संख्येपर्यंत पोहोचवावं लागेल तेव्हा कुठे आव्हानात्मक धाव संख्या नक्कीच म्हणता येईल कारण समोरच्या संघाकडे सुद्धा चांगले असे गोलंदाज आपण बघू शकतो आणि ते फटका चुकतोय बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या होती ती 18 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 शेवटचं षटक घेऊन येतोय तो सचिन सचिनचा पहिला चेंडू काहीसा खालीच राहिलाय इथे बघतोय चेंडू जाऊन विसावतोय विनोदच्या बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क करायचा येत नाहीये विनोद यांना नक्कीच त्यांना मोठे फटके खेळण्यासाठी आता योगेशला स्ट्राईक द्यावी लागेल कारण शेवटचे अवघे 5 चेंडू शिल्लक असताना बघावं लागेल कोण घेते ही मोठी जबाबदारी मोठ्या जबाबदारीसाठी चांगला असा फटका खेळलाय बघूया तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही नक्की स्ट्राईक एंडवर योगेश यांना थांबावं लागेल कारण त्यांनी मागील षटकामध्ये चांगला असा षटकार ठोकला होता या षटकामध्ये सुद्धा आता त्यांना शेवटचे 4 चेंडू खेळण्यासाठी मिळणार आहेत बघूया 4 चेंडूमध्ये आपल्या संघाला कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचवतात दरम्यानच्या काळात धावसंख्या झाली ती 19 आणि ते स्लोवर वनचा चेंडू होता बघतोय आपण इथे विनोद यांचा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु काहीच थांबवलं योगेश यांनी धाव वेगामध्ये चांगलं असं परिवर्तन करून दाखवलंय सचिन यांनी दरम्यान पुढचा चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेला ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू जाऊन विसावतोय यष्ट्यांवर आदळतोय आणि फलंदाज बाद होतोय योगेश खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण इथे बघितलंय सचिनला आतापर्यंत 4 चेंडू टाकताना त्यांनी अवघी 1 धाव खर्च केली आणि खूपच सुंदर असा गडी बाद सुद्धा केलेला आपण आता इथे बघतोय खूपच सुंदर गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून धाव संख्या झाली अवघी 19 ते बघतोय 5वा चेंडू चांगला असा पटकावलाय बघूया प्लॅटेट जातोय का तो षटकार नक्की 6 धावांसाठी षटकार धाव संख्येमध्ये 6 ने वाढ होताना धाव संख्या झाली ती 25 आपण इथे बघतोय खूपच सुंदर असा फटका खेळला आडव्या पट्ट्यामध्ये केलेला हा फटका जातोय 6 धावांसाठी षटकार अशीच काहीशी किमया मागील सामन्यामध्ये तेजसने केली होती आणि तेजसने सुद्धा असे शेवटच्या षटकामध्ये येऊन सलग 2 षटकार ठोकले होते त्यामुळे त्यांच्या संघाला विजयापर्यंत पोहोचता आलं होतं इथे सुद्धा असंच काहीशी किमया करावी लागेल नाही परंतु इथे काहीसा पुन्हा एकदा थांबवून ठेवलंय धाव संख्येमध्ये 1 ने वाढ दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेव्हा होतोय फलंदाज बाद धाव संख्या झाली ती 26 जिंकण्यासाठी 27 धावांची गरज 27 धावांची गरज असेल ती तुर्बे या संघाला नाही ताम्हाणे या संघाला आई काळकाई वाकण धामणेची वाडी आणि श्री जन्नी माता प्रसन्न म्हाळुंगे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय आई काळकाई वाकण धामणेची वाडी श्री जन्नी माता प्रसन्न महाळुंगे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल का आपण नाणेफेकीसाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे
फलंदाज पाठवायचे आहेत ताम्हाणे या संघाने. अनेक सामने खेळवायचे तर त्यामुळे दोन्ही संघांनी सपोर्ट करायचा आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका जिल्हा रायगड आयोजित रबर बॉल क्रिकेट दोस्ती चषक 2024 या षटकामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. इथे मंचावर आई काळकाई वाकण धामणेची वाडी आणि श्री जन्नीमाता प्रसंग म्हाळुंगे या दोन संघांमध्ये नाणेफेक होते. नाणेफेक करतायत तुकाराम सकपाळ या सामन्याची नाणेफेक करतायत. आहे का? नाणेफेक होते आई काळकाई वाकण धामणेची वाडी आणि श्री जन्नीमाता प्रसंग म्हाळुंगे दोन्ही संघांमध्ये. सकपाळ साहेब या सामन्यातील नाणेफेक करतायत. वाकण धामणेची वाडी या संघाने नाणेफेक जिंकले. त्यांनी आपला निर्णय लवकरच कळवायचा आहे. बॅटिंग नक्कीच फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हा सामना झाल्यावर श्री जन्नीमाता प्रसन्न म्हाळुंगे यांनी सुद्धा लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेला हा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा पहिल्या चेंडूवर प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जाऊन विसावतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्याला कोणत्याही प्रकारे सुरुवात होत नाहीये. धावसंख्या 1 चेंडू 0 धावा. दरम्यान सलामीचे आलेले फलंदाज ओमकार आणि आशिष. गोलंदाजी मार्कवर आहे तो हर्ष. आणि इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न बघूया. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न इथे दिसत नाहीये आणि संघाला धावसंख्येने सुरुवात होते ती 2 ने. 2 चेंडू 2 धावा. इथे खूप ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा भरकटली होती गोलंदाजी आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. तोपर्यंत पंच इशारा करतायत अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा. इथे पुन्हा एकदा बघितलं आपण परंतु या वेळेस यष्ट्यांच्या वरून चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. पंचांचा निर्णय येतोय निर्धाव चेंडू. 3 चेंडू 3 धावा. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल कारण हर्षने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. आणि इथे पुन्हा एकदा त्याच टप्प्यातला चेंडू होता परंतु दिशा थोडीशी भरकटली आणि चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत पंच इथे निर्णय कळवतात ही सुद्धा दिशा भरकटलेला चेंडू अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. आणि ते फुलटॉसचा चेंडू होता परंतु मोठा फटका खेळण्यामध्ये यश तर प्राप्त आले नाही आणि पंच पुन्हा एकदा इशारा करतायत का पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू तर खेळला नाही परंतु तो मागच्या लेगच्या दिशेने जात होता आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडूंनंतर 3 अवांतर धावा सुद्धा इथे खर्च केलेले आपण इथे बघतोय. हर्षला काहीच पुनरागमन करावं लागेल. नक्कीच धावसंख्या झाली ती 6. दरम्यान इथे निर्धाव चेंडू. चांगला असं पुनरागमन म्हणावं लागेल. मोठे फटके तर खेळू देत नाही परंतु अवांतर धावा खूप खर्च करतोय हर्ष असंच या
या षटकामध्ये आपण इथे बघितलंय, कारण आतापर्यंत 4 अवांतर धावा दिलेल्या आपण इथे बघितल्या हर्षच्या षटकामध्ये. आणि इथे चांगला असा चेंडू, टप्पा पडल्यावर चांगला वेग घेतला होता चेंडूने आणि स्वतः क्षेत्ररक्षणासाठी जाताना एक धाव लेग बायच्या स्वरूपात इथे आपण बघतोय. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धाव संख्या झाली ती 7. 5 चेंडू 7 धावा. इथे पुन्हा एकदा चांगलंस बीट केलं इथे फलंदाजाला काहीच चेंडू समजत नाहीये. टप्पा पडल्यावर चांगली उसळी घेतोय चेंडू. नक्कीच इथे खूपच सुंदर असं षटक टाकलं हर्षने. 4 धावा अवांतर खर्च केल्यानंतर सुद्धा अवघड षटक 7 धावांमध्ये संपवलेलं आहे हर्षने. नक्कीच चांगलं असं षटक जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असताना पहिलं षटक 7 धावांमध्ये खर्च केलंय. आता पुढील 2 षटकांमध्ये सरासरी 10ची राखावी लागेल तामाणे या संघाला. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय तो राकेश. दरम्यान आता स्ट्राईक एंडवर असेल तो आशुतोषने आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत, एकही धाव घेतलेली नाहीये बॅटच्या मधून. बघतोय आपण इथे आता बॅटची चांगलीच कडा घेतले मस्त पैकी. बॅटच्या मधोमध आलेला चेंडू जातोय. नक्कीच इथे काहीशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान चांगला असा षटकार खेचल्यानंतर आता 2 धावा धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 15. आता जिंकण्यासाठी अवघ्या 12 धावांची गरज आपण इथे बघतोय. 10 चेंडू आणि 12 धावा. खूपच सुंदर अशी बॉलिंग ऍक्शन आपण इथे बघितले. स्लोवर वनचा चेंडू चांगली अशी उसळी घेतली होती, परंतु शरीराची इथे कडा घेऊन चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पंच इशारा करतायत निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे ती 15 या धावसंख्येवर. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला होता, परंतु पुढच्या चेंडूवर चांगला असं पुनरागमन केलं. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे होतो फलंदाज बाद. खूपच सुंदर अशी कामगिरी इथे करतोय गोलंदाज राकेश. बघतोय आपण इथे कसा फ्लाइट शॉट मारला होता समोर. लॉंग ऑनचा खेळाडू समोर तिथं चांगला असा जज केला आणि चांगला असा झेल घेताना फलंदाज बाद होतोय तो आशुतोष. नऊ चेंडू आणि 12 धावांची गरज आपण इथे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आपण इथे बघतोय. दरम्यान नवीन फलंदाज आलाय आशिष, ज्याने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु इथे आता फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. आणि इथे चांगला असा फटका पहिल्या चेंडूवर खेळला. क्षेत्ररक्षकाकडे जोपर्यंत चेंडू जाईल, नक्कीच या क्षेत्ररक्षकाचा दबाव बघितोय आपण. त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेल्यावर
दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. जसंच भारतीय संघामध्ये जर रवींद्र जडेजाकडे चेंडू गेला तर नक्कीच एकेरी धाव दुहेरी करण्यामध्ये कोणताही खेळाडू लवकर प्रयत्न करत नाही. तसंच इथे काहीसा खेळाडूचा क्षेत्ररक्षकाचा दबाव या फलंदाजी मार्कवर आपण इथे बघितला. कोणत्याही प्रकारे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. धावसंख्येमध्ये अवघी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15 16. इथे पुन्हा एकदा चूक होते इथे आणि इथे आशिष कडून चूक झाली होती परंतु ती चूक सुधारू शकलेली नाहीये गोलंदाज. इथे अवांतर धाव अवांतर +1. नक्कीच इथे क्षेत्ररक्षण टीम कडून चूक होते. गोलंदाजाकडून चूक क्षेत्ररक्षकाकडून चूक. नक्कीच या क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे मिळालेल्या या 2 धावा धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 18. 9 पाहिजे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आपण इथे बघतोय. इथे चांगला असा फटका खेळलेला आपण इथे बघतोय. दरम्यानच्या काळात 1 बाउन्स चौकार. खूपच सुंदर आडव्या पट्ट्यामध्ये खेळलेला हा चेंडू जातोय 4 धावांसाठी सीमा रेषा पार चौकार. धावसंख्येमध्ये गावगती मिळताना धावसंख्या झाली ती 22. आता जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज आपण इथे बघतोय. सहा चेंडू आणि 5 धावा हे माफक असं आव्हान असताना कोणता गोलंदाज हे कठीण षटक हाताळतो हे बघावं लागेल. मी प्रवीणजी कदम साहेब यांना